हॅलो राधा, एक मिनिट हा. दीक्षित, मी काय म्हणतो, ती जरा प्लीज मला ती फाईल द्याल का लवकर? मला आजच्याच सबमिट करायची आणि 12 वाजले तरी चालतील, 1 वाजला तरी चालेल, पण ती फाईल लवकरात लवकर आणून द्या. ओके, लवकर द्या. हा हा, बोल राधा, काय झालं? सौमित्र, तू अजून निघाला नाहीस का ऑफिस मधनं? अगं हो, ऑफिस मध्येच आहे, काम आहे ना खूप. का ग? अरे पण मी म्हंटल होतं ना तुला की लवकर घरी ये, सरप्राईज आहे वगैरे, तर तू हो म्हणाला होता. अरे हो, अरे यार, मी विसरलोच कम्प्लीट ग कामाच्या गडबडीत. आज इतकं काम आहे ना, आणि ते सगळं सबमिशन आहे, ते सगळं आज मला कम्प्लीट करायला लागेल. सॉरी यार, खरंच विसरलो कळवायला मी. ठीक आहे मग. हा हा, सॉरी सॉरी. हा बरं, ठेवू? तू लवकर आला असता तर बरं झालं असतं रे. राधा, मी ट्राय करतो ग, पण खरंच खूप काम आहे, ते कम्प्लीट करून मी. मित्रा, हा पत्ता सांग ना जरा. हा, तो इथून पुढून राईट घ्या तुम्ही, आणि तिथे चौकात एक हॉटेल आहे बघा. हा, तिकडेच आहे. सौमित्र, तुला ऑफिस मध्ये कोणीतरी ऍड्रेस विचारायला आलं का? अगं ते जाऊ दे आता, काय काय सावरणार होता, पकडलेस तर. निघालोय मी. हा चल, येतोच. ये लवकर, तुझी वाट पाहतीये. यार, नेमका आत्ता झाला. काय झालं? प्यारी माझा फोन उचलत नाहीये. शनू बेबी, परत 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 तेच काय ग? अरे तेच तेच म्हणजे काय मम्मा, तुला याचा अर्थ कळतोय का? दॅट मीन्स तो तिला भेटायला गेला असेल त्या म्हशीला. अगं म्हशीला नाही, तो बॉसीला भेटायला गेलाय. मम्मा, तो असा सेम वागायचा राधिका बरोबर जेव्हा मी त्याच्या बरोबर अफेअर करत होते. आता तो सेम माझ्याशी तसा वागतोय, माझे फोन रिसीव्ह करत नाही, मला इग्नोर करतोय. शनू बेबी, तुला कळत कसं नाही ग? शनू बेबी, ती त्याची बॉस आहे, तिला टिकवलं पाहिजे त्यांनी. ती टिकली तर त्याची नोकरी टिकेल, आणि नोकरी टिकली तर आपल्याला सारखं हे नोकरी आणि पैशांचा लॉजिक मला देऊ नकोस, कळलं ना? कधीतरी बियॉन्ड विचार कर ना. ओ माय गॉड, शनू बेबी, बियॉन्ड विचार करायचा. तू मला सल्ला देतेस, तू मला हे नॉलेज देतेस? हो. वाव. शनू बेबी, तू गॅरी बरोबर कशासाठी होतीस? पैशासाठीच ना? आता काय तुझ्याकडे? ना नोकरी ना पैसा. अगं मम्मा, पण ते बस, आता तू अजिबात डोकं चालवायचं नाही. आता जे काय डोकं चालवायचं ना, ते मी चालवणार. इज दॅट क्लिअर? ठीक. तू काय करतोयस इथे? निघ इथून. माया, माझं प्लीज ऐकून घे ना. मला तुझं काही ऐकायचं नाहीये गुरुनाथ, निघ आता तू. आज मी पण तुझ्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. मला नाही ऐकायचं तुझं, तुला कळतंय? निघ गुरुनाथ. प्लीज, मी पण आज मी गुरुनाथ, नाही सोड. मी आज तुला. तू अति करतोयस आता. तू अति करतेस. मी काहीतरी पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करतोय, ऐकून तरी घे ना. मला जर ऐकून घ्यायचंच नसेल तर काय जबरदस्ती आहे तुझी? नाही, तुला ऐकून घ्यावं लागेल. इनफ. आय विल कॉल द पोलीस नाउ. कर फोन. नाही, हे घे, लावतो. काय चाललंय तुझं? अगं तू एक गोष्ट लक्षात घे माया, पोलीस सुद्धा जेव्हा गुन्हेगाराला ताब्यात घेतात ना, त्याला त्याची बाजू मांडण्याची एक संधी देतात. आणि मी तो गुन्हेगार पण नाही. असा काय गुन्हा केलाय मी? आर यू सिरियस? एवढं सगळं करून सुद्धा मी असा काय गुन्हा केलाय असं विचारतोयस तोंड वर करून? लाज नाही वाटत तुला? प्लीज निघ गुरुनाथ. एवढं सगळं काय झालंय ग? एवढं सगळं? मी माझ्या बायकोला डिवोर्स दिलाय म्हणजे एवढं सगळं? फॅमिली कोर्टमध्ये जाऊन बघ, वर्षाला लाखो केसेस येतात. नवरा बायकोला नाही तर बायको नवऱ्याला डिवोर्स देतच असते. मग मी माझ्या बायकोला डिवोर्स दिला, ते एवढं काय झालं? हे एक मिनिट हा. शनाया सोबत तुझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं म्हणून डिवोर्स दिलायस तू राधिकाला, आणि आता केलंयस ना लग्न शनायाशी, तरी सुद्धा फ्लर्ट करत होतास माझ्यासोबत. अरे तुला काहीच लाज नाही वाटत का? दुसऱ्यांच्या फिलिंग्सची कदर आहे की नाही? जे सगळ्या दुनियेला वाटतं ना माया, तेच तुला वाटतंय. मला कुणाबद्दल काय वाटतं हे मला नाही कळणार का? आत्तापर्यंत आयुष्यामध्ये जर मला कोणी मनापासून आवडलं असेल तर ती तू आहेस माया. ट्रस्ट मी. यू वॉन्ट मी टू बिलीव्ह यू? तुला विश्वास ठेवावाच लागेल माया. जबरदस्ती आहे? जबरदस्ती नाही, रिक्वेस्ट करतोय तुला, कारण हेच खरंय. तुझी जेवढी स्टोरी ऐकली ना तेवढी पुरे आहे. या पलीकडे सुद्धा सांगण्यासारखं काही आहे तुझ्याकडे? बरंच काही आहे माया, आणि तेच सत्य आहे. तू फक्त एकदा ऐकून घे ना. मी तुला रिक्वेस्ट करतो, फक्त एकदा ऐकून घे प्लीज.
राधिका आणि मी कॉलेजपासून मित्र होतो. मित्र म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड्स होतो. आणि त्या काळी जसं फॅड असायचं की तुमच्या बेस्ट फ्रेंडशीच तुम्ही लग्न केलं पाहिजे, आम्हीही केलं. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या करिअरला सुरुवात झाली. एकीकडे मी माझ्या टॅलेंटच्या बळावर, मेहनतीच्या बळावर एक एक पायऱ्या चढत असताना राधिकाच्या मनामध्ये काय चाललंय मला कल्पना सुद्धा नव्हती. बरं, माझा तिला विरोध नव्हता. मी तर तिला म्हणत होतो, तुला नोकरी करायची तर नोकरी कर, तुला बिझनेस करायचा तर तुला हवं ते कर. पण नाही, तिला ते करायचंच नव्हतं. तिला ते पापड, लोणची, घरी आलेल्यांना खाऊ घालणं, मी हे करून राहिली, मी ते करून राहिली, याच्यामध्येच इंटरेस्ट होता. बरं, तरी मी म्हणलं हरकत नाही, तुला हे करून बरं वाटतंय का, तू ते कर. हवं तर घराकडे तू लक्ष दे, मी माझ्या करिअरवर फोकस करतो. राईट. आणि मी करिअरवर फोकस करत असतानाच माझ्या आयुष्यात शनाया आली. नाही, गर्लफ्रेंड म्हणून नाही, मैत्रीण म्हणून, एक कलिग म्हणून. नंतर ती मैत्रीण होत गेली, पण तेवढंच. पण आमच्या त्या साध्या प्रोफेशनल रिलेशनशिपला सुद्धा राधिकानं प्रेमाचं स्वरूप दिलं. तिने सगळ्यांमध्ये ही अफवा पसरवली की माझा आणि शनायाचा अफेअर आहे. पण स्वतःच्या मनात असलेलं संशयाचं भूत तिने गुलमोहर सोसायटीतल्या, ऑफिसमधल्या सगळ्यांच्या मनात उतरवायला सुरुवात केली. व्हायचं तेच झालं, माझी सगळीकडे बदनामी झाली. पण एवढं करून ती थांबली नाही. तिचं शातीर दिमाग होता ग. तिनं षडयंत्र करून माझी कंपनी ताब्यात घेतली. स्वतःचा बोर्ड लावला, राधिका मसाले. माझी बदनामी करून, अपमान करून मला कंपनीतून बाहेर काढलं, मारहाण करून बाहेर काढलं. कोणी मला हिंग लावून विचारेना. कित्येक दिवस रस्त्यावर वणवण करत, कुठेतरी छोटी मोठी कामं करत कसा राहिलोय माझं मला माहिती. बरं, त्या काळात माझी मैत्रीण असलेली, माझी कलिग असलेली शनाया तरी माझ्या बरोबर आहे असं वाटत असताना तिचा सुद्धा वेगळाच चेहरा माझ्या समोर आला. तुला ती वरवर खूप मॉडर्न आणि खूप छान वाटत असेल, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तिला वेडाचे झटके येतात माया. झालं, निघ आता. किती खोटं बोलणार आहेस अजून? मी खोटं बोलत नाहीये माया, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. आणि हे इतक्यावरच थांबत नाही. सौमित्र आणि राधिका, जाऊ दे. नाही नाही, सौमित्रचं काय? नाही, तुला खोटंच वाटणार असेल तर कशाला सांगू ना. सौमित्रचं काय गुरुनाथ? कॉलेजमध्ये असताना माझ्या आधी सौमित्रने राधिकाला प्रपोज केलं होतं. राधा, दरवाजा का उघडा ठेवलायस? राधा, 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 काय झालं? राधा, काय झालं? हे काय चाललंय तुझं सौमित्र? हा, एक वस्तू सारख्या जागी ठेवता येत नाही? हे बघ, उगी सारखं वागू नको. समजा तुला आवडता येत नसेल ना, तर पसारा तरी करू नकोस. पसारा? एक मिनिट राधा, तू आतापर्यंत मला जे काही फोन केलेस आणि आता आल्यावर जे काही बोलतेस मला काही कळत नाही. तू काय असं का बोलतेस? तू अचानक का बोलतेस म्हणजे बघ ना, तू एकही वस्तू जागच्या जागी नाहीये. बघ, तू एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघ, मग बोल. काही कळत नाही म्हणजे तू कशाबद्दल बोलतेस? मान्य आहे मला राधा, मला काही तुझ्यासारखी सवय नाही सगळं जागच्या जागी ठेवायची. पण पसारा वगैरे नाही करत ग मी. आता तू आल्यापासून मला सवय लागली आहे की नाही, मी सगळं जागच्या जागी ठेवायचा प्रयत्न तरी करतो ना. हवंस तू माझं कपाट बघ, सगळे कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवलेले आहेत. मी इस्त्रीचे कपडे व्यवस्थित एका कप्प्यात ठेवतो, सगळं करतोय ना मी. तू बघ एकदा. कशाला बघू? तू बघ ना, सगळं नीट जागेवरती आहे का? अशी काय बघतेस राधा? तू हे बघ ना, तू स्वतःहून बघ. हे बघ, उघडच आहे ना कपाट, नाही का नीट लावलेलं? आधी सगळे बोळे बोळे असायचे, तुला माहितीये. तू आल्या हे उघडल्या सगळं अंगावर यायचं. आता व्यवस्थित लावलंय ना मी. मी कशाला बघू? तू बघ ना. मी बघतोच आहे, तू पण बघ ना. तूच ओरडतेस ना मला, म्हणून सांगितलं. हे बघ, व्यवस्थित घड्या घालून ठेवलेल्या आहेत, हँगरला लावलेले आहेत. आणि काहीतरी रिकामं वाटतंय. मग अरे काहीतरी रिकामं आहे. तेच ना, बघ आसपास बघ जरा, आहे का व्यवस्थित सगळं? नाही, कुठली तरी वस्तू मिसिंग आहे. पण तू कशावरून बोलतेस? पण मी पसारा वगैरे नाही करत राधा. असं काय करतेस तू?
राधा तू ही स्वतःच्या मनापासून लावलीस प्रेम? हे सगळं खरं सांगतोयस तू? सॅमीने राधिकाला आधीच प्रपोज केलं होतं. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर तू मला परत परत विचारतेस, याचा अर्थ तुझा विश्वास नाहीच आहे ना? पुढे काय झालं? पुढे काय होणार आहे? पुढे सौमित्र अमेरिकेला निघून गेला आणि नंतर परत आमच्या आयुष्यात आला. तो आल्यानंतर सगळं बदलतच गेलं. राधिकाही बदलली. तिनं आपली आधीची चूक सुधारत त्याला बरोबर आपल्या मैत्रीच्या जाळ्यात खेचून घेतलं आणि मैत्रीच्या गोंडस नावाखाली त्याच्याबरोबर अफेअर सुरू केलं. आणि इकडे माझी आणि शनायाची बदनामी करायला सुरुवात केली. बरं, म्हणजे तिचं चाललंय ती निखळ मैत्री आणि प्रेम, आणि आमचं ते अफेअर. दिस इज नॉट फेअर यार. गुलमोर मधले, ऑफिस मधले माझे सगळे कलिग तिने तिच्या बाजूला वळवून घेतले. कंपनीतून बेदखल तर केलंच मला, पण घरामधूनही बाहेर काढून टाकलं. माझ्या आई वडिलांनी मला मुलगा म्हणून ओळख देणंही बंद केलं. पण मी माझ्या मुलाला भेटायला जायचो तर मला हकलून देतात, ते भेटू पण देत नाहीत. त्यानंतर कुठल्या परिस्थितीत दिवस काढलेत ना माझं मला माहिती. कॅब चालवण्यापासून ते रस्त्यावर हातगाडी ओढण्यापर्यंत वाटेल ती कामं केली. मला आता तूच सांग, या सगळ्या सिच्युएशन मध्ये विलन नक्की कोण, मी की राधिका? त्यात या सगळ्यामध्ये माझ्यामुळे शनायाची बदनामी होतीये, म्हणून शनायाच्या मम्माच्या सांगण्यामुळे, ऍक्च्युअली प्रेशराईज करण्यामुळे मी शनायाशी लग्न केलं. पण तिथेही संसार सुख काही नाहीच. नाही म्हणजे संसार सुख नाही म्हणजे? तुला सांगितलं तसं शनायाच्या डोक्यावर परिणाम झालाय माया. ती वेड्यासारखं वागते, वेड्यासारखं काहीतरी करते. शनाया बरोबर मी कसे दिवस काढतोय ना माझं मला माहितीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी कुणी आहे की नाही असा विचार करत असतानाच अचानक तू माझ्या समोर आलीस, जी अत्यंत स्मार्ट आहे, अत्यंत प्रोफेशनल आहे, जिला कसं वागावं कळतं, जिला रिलेशनशिप कसं मेंटेन करावं हे कळतं. मला खरं तर तुझ्यासारखी लाईफ पार्टनर हवी होती. जाऊ दे, आता बोलून काय फायदा? जे आपल्या नशिबात आहे ते तर भोगावं लागणारच ना. माझ्या नशिबात बहुधा हेच आहे सगळं, आणि मला हे सगळं भोगावं लागणारच आहे. गुरुनाथ, खूप बोलास आतापर्यंत आणि मी सगळं ऐकूनही घेतलं. पण कशावरून हे जे सगळं बोललास ते खरंय? आणि का विश्वास ठेवून मी तुझ्यावर? नाहीच ठेवणार तो विश्वास. नाही, एवढं सगळं ऐकल्यानंतर कुणाचाही विश्वास बसणार नाही, तुझाही नाही बसला. पण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तरी विश्वास बसेल की नाही? नाही, मी तर तुला सांगतो की तुला जमेल तेव्हा तू स्वतः माझ्या घरी येऊन स्वतःच्या डोळ्यांनी काय परिस्थिती आहे ती बघ, आणि मगच विश्वास ठेव. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तरी बसेल ना विश्वास? ठीक आहे. आज तू माझं एवढं ऐकून घेतलंस त्याबद्दल थँक्यू, आणि एवढा वेळ दिलास मला त्याबद्दल थँक्यू सो मच. येतो मी. मित्र हो हो. काय काही बोलणार आहेस की नाही? अगं मला खरं तर खूप बोलायचंय, खूप सांगायचंय, पण सुरुवात कुठून करू तेच कळत नाही मला. राधा, मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. मला कधीच कोणावर कसलीच जबरदस्ती करायला आवडत नाही, आणि तुझ्या बाबतीत तर मी कधी करणार सुद्धा नाही. मला एक सांग राधा, आज अचानक असं काय घडलं की एवढा मोठा निर्णय घेतलास तू? खर तर आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता, पण मनाची तयारी होत नव्हती. सौमित्र, लग्नाच्या बाबतीत आम्हा मुलींचा विचार जरा वेगळा असतो. जेव्हा एखादी मुलगी आपल्या नवऱ्याचा हात धरून त्याच्या घरी येते ना, तेव्हा तिनं तिचं सगळं आयुष्य त्याच्या हातात सोपवलेलं असतं. त्याचं घर हे तिचं विश्व असतं, आणि त्या घराचं सुख हे तिचं स्वप्न असतं.
ज्या घराला मी माझं विश्व मानलं, त्या घरानंच माझा विश्वासघात केला. तर त्या सगळ्यातनं सावरणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड होतं. सगळ्या गोष्टींशी 2 हात करून शरीरानं जगासमोर उभं राहता येतं, पण त्या कोलमडलेल्या मनाचं काय करायचं? त्यातनं सावरणं किती कठीण असतं हे फक्त त्या बाईलाच माहिती. आता मला समजूच शकतं तुझ्या काय फिलिंग्स आहेत. त्यासाठीच तर वेळ दिला होता ना मी तुला. तू दिलास आणि तो मी घेतला सुद्धा. सौमित्र, या सगळ्या दिवसांमध्ये ना मी सगळ्या गोष्टींचा खूप विचार केलाय. घडून गेलेल्या गोष्टींचा, तुझ्या माझ्या नात्याचा, प्रेमाचा. आणि मग माझ्या लक्षात आलं की जे काही माझ्या बाबतीत झालं ते झालं, पण त्या सगळ्याचा तुझ्याशी काय संबंध? कोणीतरी मला त्रास दिला म्हणून मी तुला का त्रास द्यावा? कोणीतरी माझ्या भावनांशी खेळलं म्हणून मी तुझ्या भावनांशी खेळता कामा नये ना. तू सुखी असलं पाहिजेस. एका नवऱ्याला बायकोकडनं ज्या अपेक्षा असतात त्या मी पूर्ण केल्या पाहिजे. तो नवरा म्हणून कधीच कुठेच चुकला नाहीस. तू जे काही माझ्या बाबतीत वागलायस, जे काही केलंयस, ते काही उपकार म्हणून किंवा मदत म्हणून नाही केलंयस. तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून केलंय ना. मग त्या प्रेमाचा आदर मी राखला पाहिजे की नाही? राधा, मला खरं तर तुला फक्त सौमित्र, चल लवकर उठ. 5 मिनिटं 5 मिनिटं. 5 मिनिटं? तुझं ना हे अथर्वसारखं होत चाललंय बरं का. हो 5 मिनिटं 5 5 मिनिटं नाही, पटकन उठ. हो. आळशीपणा करू नकोस. हो हो. तुझी कॉफी तयार आहे. आली कॉफी आली. हो, कॉफी आली. अरे यार, पण तुझी काय चालली आहे गडबडी सकाळ सकाळ? अरे मला ना माझं मंगळसूत्र सापडत नाहीये. अरे सौमित्र, सौमित्र, अरे मला जाऊ दे. जरा काय सोड ना. नाही, अरे थांब जरा, रोमांस करू दे मला. अथर्व आला, चल लवकर. अथर्व आला. घाबरलो ग. अथर्व आला. केवढा घाबरलो माहितीये मी आता. काहीतरी उगाच फालतू बडबड करते, मी नाही घाबरणार. सौमित्र सोड ना रे. थांब ना राधा, जरा बरं वाटतं. मला ऑफिसला यायचंय. मला मंगळसूत्र सापडत नाहीये. तू शोधायला मदत कर ना प्लीज. करतो मदत. प्लीज काय बरं असं कसं झालं? अरे बघ राधा, एक नवीन मंगळसूत्र मी तुझ्यासाठी आणलंय. हो का? नवीन आणलंस का? हो. बरं चल दे मला. थांब ना, असं नाही देणार मी. दे ना प्लीज. थांब ना जरा, रोमांस रोमांस. रोमांस आहे हा. थांब. वळ.